जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा. 24/7 हा जो शब्द आहे तो जे आर्मी मॅननी मला दिलेला आहे, रिटायर आर्मीमॅन, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा तुमचा आमदार आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री. आपण पाहिलं असेल काल आम्ही जे आव्हान केलं होतं त्या अनुषंगाने आमची निर्भय टिटवाळा टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. अध्यक्ष राजेंद्रजी जाधव, सचिव आनंदजी कोल्हे, खजिनदार दिलीप मालोकर, सहसचिव गरुड आणि हे आमचे मनसेचे जे त्यांनी आपला पक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी जॉईन केलेले आहे. आपलं नाव काय? सचिन नरेंद्र चेंबूरकर. आणि ही आमची चिलीपिली गँग, हे आमचं चिलीपिली. हां, तर काल जे आव्हान केलं होतं मी जनतेला का 13 तारखेला सकाळी 8 वाजता फिल ऑफ गोवा, बरोबर, या ठिकाणी मांडा पश्चिममध्ये फिल ऑफ गोवा आहे, त्या ठिकाणी जमायचं आहे आणि आपल्याला उद्घाटन करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेमध्ये येतील त्यांच्याबरोबर राहून. आणि आम्ही आव्हान केलेलं आहे तो पूर्वीपासून ठरल्याप्रमाणे ज्यांच्या ह्या ब्रिज खाली जमिनी गेल्यात, पुलाखाली जमिनी गेल्यात, त्यांच्याकडून हे उद्घाटन झालं पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक जनता, आर्मी मिलिटरी जे रिटायर मॅन आहेत त्यांच्याकडून आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याकडून. आता अध्यक्ष थोडक्यात सगळे हे करा, म्हणजे सगळ्यांना आवाहन करा. एकतर मांडा टिटवाळीतील जनतेला आव्हान करतो निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे की ब्रिज बनवला, 2 ब्रिज बनवले टिटवाळ्यात. खूप आनंदाची बाब आहे ही. आणि आता त्याचं उद्घाटन होतं आहे, तेही चांगले. परंतु त्याच्या आधी जर हा आझादनगर आणि वासुंद रोडच्या चौकातला जो रिंग रोड आहे तो जर पूर्ण केला असता तर फडणवीस साहेबांना इकडनं मांडा पश्चिमेतून येत आला. नाही, आपण नेऊया त्यांना तिकडे. आपण काय करूया, उद्घाटन झालं ना का आपण त्यांना काय न्यायचं, तिकडून घेऊन जायचं. तर म्हणणं एवढंच आहे की उद्घाटन करा, हरकत नाही. परंतु मांडा पश्चिमेतलं जो काही अर्धवट अवस्थेत 6 वर्षापासून पडलेला आहे रिंग रोड, त्याच्याकडे बी लक्ष द्या. तोही लवकरात लवकर पूर्ण करा. त्याच्यासाठी तुम्ही निवेदन तयार करा, देऊया. निवेदन तर देणार आपण फडणवीस साहेबांना त्याचं. हां, जो ब्रिज बनवला गेला आहे, काही लोक काय बोलतात माहिती आहे का, माझी खासदार माझी आमदार यांच्या प्रयत्नाने झाला. पदावर बसल्यावर सगळ्यांनाच प्रयत्न करावा लागतात, तो काही विषय नाहीये. पण कोणाच्या पैशातून झाला हे महत्वाचं आहे. हे जनतेच्या पैशातून झालेलं आहे, तर उद्घाटन सुद्धा जनतेनेच केलं पाहिजे. मंत्री खासदार यांचं काही इथं यायचं काही कारण नाहीये, कारण तो पैसा जनतेचा आहे. ते पदावर बसले ते त्यांचं काम आहे, निवडून दिलेत ना, जनतेने निवडून दिले, ते जनतेच्या पैशाने निवडून दिलेले आहेत. तेव्हा त्या ह्या गोष्टी सांगायचं काही कारण नाही. उद्घाटन हे आर्मी मॅन आणि जनता, सामान्य जनता आणि भूमिपुत्र यांच्या हातूनच झालं पाहिजे. आणि इथून पुढे शक्यतो ही काय म्हणतो ना आपण, रेत ही पाडली पाहिजे. इथून पुढे हे चालू झालं पाहिजे. कसं हे जे उद्घाटन आहे, जे स्थानिक भूमिपुत्र ज्यांच्या जमिनी जातात वगैरे काही असेल ते, म्हणजे सामान्य जनता आणि भूमिपुत्र ज्यांच्या जमिनी जातात ज्या प्रकल्पामध्ये, त्यांच्या हातूनच पुढे इथून पुढे उद्घाटन झाली पाहिजेत. मंत्र्यांचं इथं काही काम नाही, त्यांना ती जनतेने निवडून दिलेले आहेत. बरोबर, जनतेने निवडून दिलेले आहेत म्हणजे ते काही मोठी नाही जनतेपेक्षा. उद्या मग जनतेला आवाहन करा सगळ्यांनी, सगळ्या जनतेला आव्हान आहे उद्या इथं फिल ऑफ गोवापती इथं येऊन, आणि उद्या सकाळी 8 वाजता आर्मी मॅन, रिटायरमॅन आणि स्थानिक भूमिपुत्र जे असतील त्यांनी येऊन इथं आपल्या ब्रिजचं उद्घाटन करायचं आहे. वंदे मातरम. कसं वाटतंय काम? मस्त झालेलं आहे आणि एकदम फर्स्ट क्लास आहे. पण फक्त एक सूचना मला द्यायची होती का बाबा, ज्या ब्रिजचे इथलं उद्घाटन जे होणार आहे ते आर्मी मिलिटरी मॅनच्या हातनंच व्हावं. कारण हे त्यांना पण अधिकार आहे, इथले भूमिपुत्र आहे आणि त्यांच्याच हातनं व्हावं, हीच नम्र विनंती. वंदे मातरम. बोला बोला है ना, छान आहे ना? हा, एकदम छान. आणि आज बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. विषय असा आहे, पैसाच जनतेचा आहे आणि जनताच मालक आहे. मालक जनताच मालक, मालक मालक जनताच मालक. तर उद्या सर्वांनी या. त्याचबरोबर MRDC है ना, MRDC ISM, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर तो जो ब्रिज आहे ना, तो ब्रिज त्यांनी बनवलेला आहे. कोणी? MRIDC. हां, त्यांनी बनवला आहे.
तर आपल्याला जे निमंत्रण दिलेलं आहे ते आहेत अनुप प्रसाद. अनुप्रसाद हा, ते MMRDC नाही आहेत, MIRDC. MIRDCचे आहेत ते. आणि तो जो ब्रिज आहे तो KDMCने फक्त जागा दिलेली आहे, MMRDने निधी दिलेला आहे हा. आणि केंद्राकडून ते रेल्वेचं आहे ना, ते रेल्वेच्या प्राधिकरण त्यांनी तो निधी आणलेला आहे वगैरे. ते त्याच्यामुळं कोणी काय बोलत असेल त्यांना बोलून द्यायचं बरं का. ज्यांना काय बोलायचं बघा, कोणाचं तोंड दाबू शकतो का आपण? नाही ना, कोणा तोंड दाबू शकत नाही. खरी परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण काय करायचं, अनुप प्रसाद यांचे आभार मानायचे. ठीक आहे ना. तुम्ही त्यांचा नंबर देतो तुम्हाला, अध्यक्ष तुम्ही फोन करा. 8340 लावा ना फोन. स्पीकरवर टाकून 8340 29 29 8811 8811. फोन लावा. ब्रिज तिकडे आहे, फिलो गोवा पुन्हा या ठिकाणी यायचंय. सर्वांनी उपस्थित राहायचंय. त्यांना आमंत्रण द्या. ते करतील तुम्हाला फोन नाही उचलला तर. लास्ट ट्राय करा. स्थानिक भूमिपुत्र म्हणजे कोण? ज्यांच्या जमिनी आडनाव कोण आहे तिथलं मेन? भोईर भोईर. भोईर पाटील पाटील, भोय, मुरकुटे मुरकुटे, भोय आहे ना. त्याचबरोबर तरे, तरे किस्मतराव, हे सगळी जुनी जी लोक आहेत या ठिकाणी ग्रामस्थ, तर त्यांनी आवर्जून या ठिकाणी आलं पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे. घाबरायचं कारण नाहीये है ना. तुमच्याच जमिनी आहेत आणि तुमच्या जमिनीमध्ये जर असं काय होतंय तर ते चांगलं आहे. बरोबर ना? हा बाळा, बरोबर ना? तरी उद्या सकाळी सर्वांनी उपस्थित राहायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.